नाशिक शहरातील रस्त्यांवर झालेल्या खड्ड्यांची मालिका काही केलं थांबण्याचं नाव घेत नाहीये. रस्त्यावर झालेल्या खड्डे आणि पावसाच्या पाण्यामुळे साचलेल्या चिखलात घसरून एका दुचाकीस्वार महिलेचा अपघात झाल्याची घटना काल सायंकाळी सातपूर औद्योगिक वसाहत परिसरात घडली. या अपघातात सदर महिला गंभीर जखमी झाली. तिच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे याच परिसरात यापूर्वी 5 ते 6 अपघात अशाच प्रकारे झाले असल्याची माहिती देखील समोर आली. याच भागात गेल्या 25 दिवसांपूर्वी खड्डे चुकवण्याच्या नादात दुचाकीचा धक्का लागून दिलीप काळे गंभीर जखमी झाले होते. दुर्दैवानं 2 दिवसांपूर्वी उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आतापर्यंत नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे 7 जणांचे जीव गेले. 7 जणांचे बळी गेल्यानंतर प्रशासन आणखी किती जणांचा बळी जाण्याची वाट बघते असा संतापजनक सवाल सातपूर भागात विचारला जातो. विशेष म्हणजे शहरातील त्या भागातील नगरसेवक लोकप्रतिनिधी आक्रमक झाल्यानंतर खड्डे बुजवले जातात. मात्र काही दिवसात पुन्हा खड्ड्यांची परिस्थिती जैसे थेच असते. खड्डे आणि चिखलमय रस्त्यांमुळे अपघातांचं प्रमाण वाढत असताना प्रशासन नेमकं करतं तरी काय असा सवाल आता विचारला जातो. त्यामुळे आता नाशिक शहरात काही प्रमाणात खड्डे जरी बुजवले असले तरी संपूर्ण प्रमाणात खड्डे बुजवून नाशिककरांचा खड्डेमुक्त प्रवास कधी होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे, सातपूर, नाशिक.